आपला चॅनल क्रिकेट सम्राट. क्रिकेट सम्राट मध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. माझ्या बरोबर आहे सम्राट आणि आमचा आजचा विषय आहे बोलण्याचा. आपला विषय आहे भारतीय T20 क्रिकेट संघ. काय सम्राट, तू काय सांगशील भारताच्या ओपनिंग पेअर बद्दल, क्रिकेट आपल्या T20 संघाच्या ओपनिंग पेअर बद्दल? खरं म्हणजे तर अभिषेकला फर्स्ट नंबरला असायला पाहिजे आणि ईशान किशनला सेकंड. मग तू गिल आणि संजूला का नाही घेत ओपनिंग मध्ये? ऋतुराज गायकवाड आहे. संजूला थर्ड नंबरला असायला पाहिजे होतं खरं मध्ये, आणि गिलला T20 संघात नको घ्यायला. T20 संघामध्ये का नको गिल T20 संघामध्ये? कारण की तो टेस्ट आणि वन डेचा प्लेअर आहे. T20 बर तो आउट व्हायचा. बर, तो कमी बॉल मध्ये जास्त रन्स काढतोय का? नाही काढत आहे. बरं, 3 नंबरला कोणाला तू चॉईस करतोय बॅटिंग मध्ये? संजू सॅमसन. 4 नंबर सूर्या आता चांगला नाही खेळत, तर T20 मध्ये काढायला पाहिजे वर्ल्ड कप नंतर. ठीक आहे, पण आता वर्ल्ड कप मध्ये घेतोय का तू? फोर्थ नंबरला कॅप्टन सूर्यकुमार, फिफ्थ नंबरला तिलक, सिक्स्थ नंबरला अक्षर पटेल. फिफ्थ नंबरला तिलक, 6 ला अक्षर, 7th ला हार्दिक. हिटर मागून यायला पाहिजे. हिटर्स मागून यायला पाहिजे. कोणते 2 हिटर आहेत आपल्याकडे? अभिषेक नाही, सॅमसन. आणि मागून पाहिजेत ना हिटर्स. आता मागूनच्या हिटर्स वर बोलू ना आपण. मागूनचे हिटर्स हार्दिक आणि फिनिशर्स राहुल नाही. आता अक्षर पटेल 7 नंबर हार्दिक, 8 नंबरला हर्षित राणा आहे संघात. ठीक आहे. 9 बुमराह. ठीक आहे. 10 बॉलर. तू फास्टर ठेवणार आहेस का स्पिनर ठेवणार? वर्ल्ड कप भारतामध्ये 10 ला हर्षदीप आणि 11वा कुलदीप यादव. ठीक आहे. आता ही झाली 11. मला सांगा, आता ओपनिंग बद्दल आपण बोललो, मिडल ऑर्डर पण क्लिअर कट झाली. आता 2 प्रश्न आहेत आपल्याकडे. अजून असे 3 प्लेयर आहेत की जे आतमध्ये येऊ शकतात, म्हणजे जे की रिझर्व्ह मध्ये असू शकतात आणि जे आतमध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, कारण वर्ल्ड कप भारतामध्ये फास्ट बॉलिंग व्यवस्थित, म्हणजे फास्ट बॉलिंग यशस्वी होते का स्पिन बॉलिंग यशस्वी होते भारतात? इंडियामध्ये जर आपण खेळत असेल तर. आता ऑस्ट्रेलियामध्ये तुला माहिती आहे फास्ट बॉलिंग आहे, इंग्लंडमध्ये फास्ट बॉलिंग आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये फास्ट बॉलिंग आहे, न्यूझीलंडमध्ये आहे. मग आशिया खंडामध्ये वर्ल्ड कप आहे. मग आपल्या टीम मध्ये कोणत्या प्रकारचे बॉलर जास्त चांगले पाहिजे? स्पिनर पाहिजेत किंवा जास्त फास्टर पाहिजे? फास्टर. काय तुझं नॉलेज आहे सम्राट? अरे, भारतात वर्ल्ड कप चाललाय तर भारतात स्पिनर चालतात, आणि म्हणून मी त्या ठिकाणी अक्षर पटेल एक लेफ्ट आर्म स्पिनर आपण घेतलाय. तर बुमराह एक ठीक आहे, बुमराह आंतरराष्ट्रीय टॉपवर बॉलर तर असलाच पाहिजे कुठल्याही संघात, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आणि कोणत्याही कंडिशन मध्ये, कुठल्याही देशात आपण खेळत असेल तर बुमराहची जागा बनते. पण मला हे सांग की मी माझ्या संघामध्ये, आता माझा संघ तुला सांगतो, हा झाला तुझा संघ. मी माझा संघ बनवतो आणि त्यात तू 2 विकेट किपर घेतले, एक ईशान किशन आणि संजू सॅमसन. तर आताच्या घडीला जो भारताचा टॉपचा T20 संघ आहे तो अभिषेक शर्माच्या जोडीला डिझर्व करतोय राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन नुसार संजू सॅमसन. कारण 3 सेंचुऱ्या मारल्यात त्यानं पाठी,
आणि अभिषेकनं पण जबरदस्त नंबर 1 बॅट्समन इन द वर्ल्ड T20 रँकिंग. सो ती ओपनिंग पेअर असणार आहे. 3 नंबरला सूर्यकुमार यादव येणार आहे. कोणता प्लेअर येतोय? सूर्यकुमार यादव. 4 नंबरला तिलक वर्मा येतोय. अतिशय तगडा फलंदाज आहे तो. खाली नाही 5 नंबरला उशिरा होते. 4 नंबरला येतो इन्फॉर्म बॅट्समन तिलक वर्मा. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन कंटिन्यू आपण 4 पर्यंत. 5 नंबरची जी जागा आहे 5 नंबरची जागा सिलेक्शन कमिटीने जो आता संघ ठेवला आहे त्याच्यानुसार माझं मत आहे 5वी जागा जाणार आहे शिवम दुबेला. कुणाला जाणार आहे? शिवम दुबेला ती जागा जाते. त्याच्यानंतर 6 नंबरची जागा जाते हार्दिक पांड्याला जाते. 7 नंबरला मी अक्षर पटेलला ठेवणार. कुणाला? अक्षर पटेलला 7 नंबरला ठेवणार. अशा प्रकारचे मधले 3 ऑलराऊंडर आहेत. हे 2 ऑलराऊंडर जे हार्दिक आणि जो दुबे आहे, हार्दिक आणि दुबे हे मिडियम पेसर्स आहेत. त्यातल्या त्यात हार्दिक हा आंतरराष्ट्रीय ओपनिंग बॉलिंग करू शकणारा ऑलराऊंडर आहे आणि त्याच्यामध्ये 2 पेसर तिथं होत आहेत. भारतात वर्ल्ड कप आहे आणि हा विचार करून मी 7 नंबरला अक्षर पटेल घेतलाय. लक्षात आलं? तो लेफ्ट आर्म ऑलराऊंडर आहे आणि त्याला अनुभव आहे. 8 नंबरला मी आता आपल्याला व्यवस्थित हर्षित राणाची जागा बनते का? तर मला आता हे सगळं स्क्वॉड बघून असं वाटतंय की नको, कारण मी तिथं 8 नंबरला पण एक ऑफ स्पिनर टाकणार आहे आणि तो ऑफ स्पिनर आहे वॉशिंग्टन सुंदर. कोण आहे? वॉशिंग्टन सुंदर. 8 झाल्या. 9 नंबरला मी बुमराला टाकणार आहे. 10 नंबरची जी जागा आहे ती जाणार आहे 10 नंबरची जागा मी देतोय तो आपला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला 10 नंबर आणि 11 नंबर कुलदीप यादव. आता साधा सोपा विषय. 4 माझ्याकडे स्पिनर आहेत कारण भारतात वर्ल्ड कप आहे. तुम्ही दोन्ही बाजूने स्पिन अटॅकवर वर्ल्ड कप मध्ये समोरच्या संघाला रोखून धरू शकतात. त्यात ओपनिंग मध्ये तुम्हाला माहित आहे की जर ओपनिंगची पहिली ओव्हर हार्दिक पांड्या करेल, दुसरी ओव्हर बुमरा करेल. एकच ओव्हर तो पॉवर प्ले मध्ये करेल बुमरा. बुमराच्या 3 ओव्हर डेप्थ मध्ये राहतील आणि मग चेंज बॉलिंग मध्ये हार्दिक पांड्या 2 ओव्हर टाकेल. मग 3 झाल्यानंतर त्या ज्या राहिलेल्या 3 ओव्हर आहेत म्हणजे हार्दिक बुमरा हार्दिक, तर चौथ्या ओव्हरसाठी मी बॉलिंगला घेऊन येईल वरुण चक्रवर्ती नाही, मी बॉलिंगला घेऊन येणार वॉशिंग्टन सुंदरला. 4थी ओव्हर वॉशिंग्टनला देणार, 5वी वरुणला देणार आणि 6वी परत वॉशिंग्टन सुंदरला देणार. अशा प्रकारे हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर हे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करू शकणारे 2 ऑलराऊंडर आहेत आणि स्पेशालिस्टच्या 2च ओव्हर होतील जे की विकेट टेकिंगसाठी आपण यूज करतो. बाकी मिडल मध्ये मध्य भागामध्ये कंट्रोल आणि विकेटसाठी आपण बघूया. तर मग परत चेंजमध्ये बॉलिंगला मी लगेचच अक्षर पटेलला जॉईन करीन, वरुण चक्रवर्तीला. वरुण चक्रवर्ती संपता मी जॉईन करीन कुलदीप यादवला आणि कुलदीप यादवला थोडासा आधार मध्येच माझी बॉलिंगमध्ये परत वॉशिंग्टन आणि शिवम दुबे मिक्सअप बॉलिंगला येईल. 14व्या 15व्या ओव्हरच्या आसपास परत आपला सेटअप सुरू होतो आणि तिथं परत फिरून हार्दिक पांड्याची 1 ओव्हर, बुमराच्या 3 ओव्हर आणि त्या दरम्यान आपल्याला काय पिच आहे, काय कंडिशन आहे ते बघून रोटेशन ऑफ द बॉल. आता जर विकेट फास्ट असेल तर आपण कुलदीपला बाहेर करणार आणि अर्शदीपला आणणार. कुलदीपला बाहेर करणार आणि अर्शदीपला तिथं आपण आणणार आहे कारण फास्ट विकेट आहे म्हणून तो स्पिनर काढणार त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, जर अजून विकेट तेज आहे असं लक्षात येतं तर आपण पुढचा एक बॉलर त्याच्यामध्ये वाढवतो. तो म्हणजे आपण एक ऑलराऊंडर रिप्लेस करतोय. कोणचा ऑलराऊंडर रिप्लेस करतोय? आपण वॉशिंग्टन सुंदरला आउट करतोय, त्याच्याऐवजी हर्षित राणाला आणतोय. सो 2 फास्टर केव्हा येतील जर फास्ट ट्रॅक असेल तर, आणि 2 स्पिनर केव्हा येतील जर टर्निंग ट्रॅक असेल तर. अशा प्रकारचा आपला 11 असणार आहे. तेच 2 चेंजेस असतील. दुसरी गोष्ट, ईशान किशनचा जो विषय आला, ईशान किशन कोणत्या कंडिशन मध्ये आहे? ईशान किशनच्या आता 11 मध्ये माझ्या आता जागा नाही जरी तू म्हणलास तरी, कारण क्रिकेटमध्ये 2 लेफ्टी किंवा 2 राईटीपेक्षा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. अभिषेक शर्मा लेफ्ट हँडेड, संजू सॅमसन राईट हँडेड, सूर्यकुमार यादव राईट हँडेड, तिलक वर्मा लेफ्ट हँडेड,
then left-handed Shivam Dubey to right-handed Hardik Pandya, then left-handed दोन लेफ्ट-हँडेड परत फिनिशिंगसाठी आपल्याकडे आहेत अक्षर पटेल आणि हार्दिक आपला वॉशिंग्टन सुद्धा, किंवा वॉशिंग्टनच्या ऐवजी हर्षित राणा खान चांगली हिटिंग करतो. अशा प्रकारे लेफ्ट हँड राईट हँड शेवटपर्यंत कॉम्बिनेशन भारताचं राहतंय. जवळजवळ 5 लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत, त्यात 5-6 राईट हँडेड येतात आणि सगळे तगडे फलंदाज आहेत. तर या संघाला आपण वर्ल्ड कप जिंकण्यासाठी काय देऊया, शुभेच्छा देऊया. तू काय संदेश देतोय वर्ल्ड कप संघाला भारताच्या? बोल. वर्ल्ड कप जाताना जिंकून येईल. आणि जरा कॉन्फिडन्स बोल. धन्यवाद. तर